निवडणुकांमध्ये सर्वाधिक जास्त नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आलेले आहेत, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आहे. असं आहे की तुम्ही जर विधानसभांचे निकाल पाहिले असतील तेच आकडे आहेत. मशीन तशीच सेट आहे. 120 125 भारतीय जनता पक्ष करेक्ट. 54 विधानसभेलाही आणि इथे सुद्धा, आणि 40-42 अजित पवार. आकडे तेच आहेत ना. त्याच मशीन, तेच सेटिंग कायम आणि तोच पैसा. ही आपली लोकशाही आहे. तुम्ही आकडे पहा ना. आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही. अजिबात बदल झालेला नाही त्यांच्या आकड्यात. भारतीय जनता पक्षानं मशीन त्याच पद्धतीनं फिट केल्या. तेच आकडे राहायला पाहिजे. आकडे तरी बदलायला पाहिजे होते. भारतीय जनता पक्षाचे त्याच्यामुळे पैशाचा जो गारपीट झाली, पैशांची जी गारपीट झाली, त्या गारपिटीपुढे कोण टिकणार? आम्ही पेरलेली शेतंसुद्धा त्याच्या खाली झुकली गेली. एक लक्षात घ्या, 30 कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजपा आणि शिंदे 150 कोटी रुपये जिंकायला खर्च करतात. बजेट 30 कोटी आहे त्या नगरपालिकेचं, आणि खर्च किती होतो ते 100 कोटी 150 कोटी. नगरपालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत कोणी प्रचाराला चार्टर फ्लाईट आणि हेलिकॉप्टर वापरले नव्हते. आम्ही ती कार्यकर्त्यांवर सोडल्या निवडणुका. पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षातच होती. कोण पुढे जात आहे, स्पर्धा आमच्याशी नव्हतीच, विरोधी पक्षाशी. सत्तेतले 3 पक्ष एकमेकाविरुद्ध खेळत राहिले आणि त्याच्यामुळे पैशाचा प्रचंड धुळा उडाला. म्हटलं ना, गारपीट झाली पैशाची. लोकांनाही सवय झाली पैसे घेऊन मतदान करायची. शिंदेना पराभूत केलेला आहे. हे जेव्हा आम्ही शिंदेना विचारलं, शिंदे म्हणतायत की अखेर विजय हा महायुतीचाच झाला. ठीक आहे, झाला असेल महायुतीचा विषय, मग एकमेकाविरुद्ध लढलाच कशा करता? जर महायुतीचा विजय झाला असेल तर मग एकमेकाविरुद्ध लढलात कशाला? अमित शहाकडे गेलात कशाला? आम्हाला घ्या म्हणून सांगण्यासाठी. आणि तरी तुम्ही इथे नगरपालिकांमध्ये एकमेकाविरुद्ध लढलेला आहात. नगरपालिकेत कुठे महायुती होती? कोणाचीच युती नव्हती, कोणाची आघाडी नव्हती. भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आम्ही मुंबई महानगरपालिकेला निवडून आणू म्हणले. परत आम्ही सट्टे असं म्हणाले की 150 पेक्षा जास्त जागा मुंबई महानगरपालिकेला निवडून आणू, आणि आताचा जो निकाल जो आहे नगर परिषदेचा, तो महाविकास आघाडीला चपराक बसलेले आहे आजच्या निकालात. नाही, असं चपराक वगैरे काही नसतं नगरपालिका निवडणुकीमध्ये. भारतीय जनता पक्ष पैशाचा खेळ आहे, सत्तेचा खेळ आहे. माणसांची फोडाफोडी शेवटपर्यंत सुरू. आत्ता निवडून आलेले नगराध्यक्ष ताबडतोब फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. आज नगराध्यक्ष निवडून आलाय शिवसेनेचा श्रीवर्धनला, आणि तुम्ही लगेच पैशाच्या बळावर त्याला फोडण्याचा प्रयत्न करता. ही तुमची नियत आहे. हा कसला विचार? हा विचाराचा विजय नाही आहे, हा पैशाचा विजय आहे. हा सत्तेच्या दहशतीचा विजय आहे, आणि हे फार काळ चालत नाही. ग्रामीण भागामध्ये पैशाची गारपीट झाली, ती गारपीट मुंबईमध्ये पण होईल का? सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. चंद्रपूरमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला बळ मिळालं आणि त्यातनं माझं राजकीय नुकसान झाल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूरला सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. चंद्रपूरला काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे नेत्रदीपक आहे. ते तुमच्या पक्षांतर्गत गडबाज्या काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला, आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे. म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या. म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळे काटे अशा पद्धतीनं दूर केले. भारतीय जनता पक्षाचे आमदार पराग शहा यांनी एका रिक्षावाल्याला जोरदार कानाखाली काल मारली. काय सांगाल? पण एकनाथ शिंदे काय बोलले नाही त्याच्यावर. बघा, सामान्य मराठी माणसाचा एक कानफटात बसला पराग जैन करून. ह्याच्यावरती सत्तेतल्या स्वयंघोषित शिवसेनेनं तोंड उघडायला पाहिजे होतं. एक सामान्य रिक्षावाला, त्याने म्हणे वाहतुकीचा नियम मोडला. एवढे कायद्याचे रक्षक, हां, गौतम अडाणी मुंबईत रोज नियम मोडतो आहे. त्याच्यासाठी महापालिका सरकार नियम मोडतो आहे.
म्हणून हे पराग जैन किंवा कोण जे आहे का पराग शहा म्हणजे जैनच बरं का, हे महापालिका आयुक्तांच्या कानाखाली मारणार आहेत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन जाब विचारणार आहेत नियम मोडला म्हणून. नियमबाह्य कामं किती चालली आहेत महानगरपालिकेत एकनाथ शिंदेकडून चालली आहेत ना, त्याशिवाय पैसा येतोय का एवढा? हे शहा, मेहता, पारेख हे जे लोक आहेत यांनी नियमबाह्य कामं करूनच इतका पैसा कमवला ना. सगळ्या श्रीमंत आमदार आहेत ते, नियमाने पैसे कमवलेत का? एक रिक्षावाला त्यांना खुपतो आहे. पण मुंबईमध्ये नियमबाह्य काम करणारे असंख्य बिल्डर, व्यापारी, उद्योगपती जे आहेत त्यांच्याविषयी तोंड उघडा म्हणावं.